नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 170वा भाग आणि सातत्यानं 160 किंवा 170 मुलं आपण जे आहात ती बरोबर वेळेवर हजर राहतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आजचं सत्र आहे जे स्मार्टफोनचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा, पॉझिटिव्ह वापर कसा करावा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य या विषयावरचं हे सत्र आहे. वारंवार आणि बऱ्याच वेळेला आपण या विषयावर बोललेलो आहोत, हे लक्षात घ्या. आता एक प्रश्न सुरुवातीलाच आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांचा स्क्रीन टाइम 4.5 तास ते 5 तासाच्या दरम्यान आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे? त्यांनी फक्त हँड रेज करा. प्रत्येकाला माहिती आहे आपला स्क्रीन टाइम किती आहे तो. म्हणजे 4 तासाच्या पुढे ज्याने त्यांनी हातवर करा. आपल्याला खरं थोडंसं हे व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला समजून जाईल की आपण काय आहोत, कुठं आहोत, कशा पद्धतीने चाललोय ते लक्षात घ्या. 4 तासापेक्षा जास्त स्क्रीन टाइम असणारे, मग तो 4 तासाचा अर्थ 18 तासाचे पण त्यातच येतील, लक्षात घ्या. त्यामुळे मी मिनिमम लेवलला घेतलं. तर 28 लोकांनी रिॲक्शन दिलेली आहे. बाकीच्यांच्या बाबतीत असं आहे की त्यांनी रिॲक्शन दिलेली नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांचा स्क्रीन टाइम 4 तासापेक्षा कमी आहे, लक्षात घ्या. 4 तासापेक्षा कमी स्क्रीन टाइम असणारी लोक तुम्हाला फार कमी सापडणार आहेत, जे अगदी स्ट्रिक्टली फॉलो करतायत. कारण करिअर कट्टाच जर तुम्हाला या ठिकाणी 3 तास मोबाईल वापरायला सांगतो आणि तुम्ही रेग्युलर टास्क फॉलो करता, तर ते 3 तास तर कमीत कमी तुमचे असणार आणि इतर 1 तास असं. मी 4च तास का सांगितलं, तर त्याचे कॅल्क्युलेशन आज मला तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात घ्या. ॲव्हरेज जर स्टडी केला तर 4 तास 40 मिनिटं दररोज जो मोबाईल वापरतो, तुम्ही डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्तचे आहात. कमी आहात तर तुमचं अभिनंदन. तर काय कॅल्क्युलेशन आहे साधारण आयुष्यामधलं? तर 4 तास 40 मिनिटं दररोज मोबाईल वापरता म्हणजे वर्षाला 1700 तास मोबाईल वापरता. 71 दिवस मोबाईल वापरला जातो आणि संपूर्ण आयुष्यातली 10 वर्ष ही मोबाईल बघण्यामध्येच खर्च होतात. कॅल्क्युलेशन लक्षात घ्या सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण म्हणतो की 8 तास झोपेप्रमाणे नाही, 1/4 आयुष्य आपलं झोपेत जातं, तसं 10 वर्ष आपली या ठिकाणी मोबाईल बघण्यामध्ये या याच्यामधनं जात असतं. मग आता मोबाईल बघायचा नाही का, ते चांगला वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टींच्यावरच यूज. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी. एलॉन मस्क आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एलॉन मस्क दिवसाला 3 ते 4 कंपन्यांचं मॅनेजमेंट करत असतो. बिझी शेड्यूल असतं, रिसर्च, या सगळ्या गोष्टी असतो. तो मोबाईल वापरत नाही का? किंवा दुसरा वॉरन बफेटचं उदाहरण सांगितलं जातं, लक्षात घ्या. 94 वर्ष वय आहे. जगातला 6 नंबरचा श्रीमंत व्यक्ती म्हणून बघितलं जातं, लक्षात घ्या. आणि आजही त्यांच्याकडे 20 वर्ष जुना सॅमसंगचा तो फ्लिपचा मोबाईल आहे, लक्षात घ्या. नो सोशल मीडिया, नो एनी अदर ऍक्टिव्हिटी. आवश्यक कम्युनिकेशनसाठी तेवढा त्याचा वापर होतो, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणून सगळं मीडिया सोडतो का, तर हे पॉसिबल नाहीये. मग इलॉन मस्कचा मोबाईल, वॉरन बफेटचा मोबाईल आणि आपला मोबाईल याच्यात काय फरक आहे? मोबाईल प्रत्येकाच्याकडे आहे. हे जे लोक मी ज्यांची नावं सांगितली ते मोबाईलचे युजर आहेत आणि आपण मंडळी मोबाईलचे कस्टमर आहोत. ह्यातला फरक समजून घ्या. ते मोबाईल त्यांच्या सोयीसाठी त्यांना जेव्हा आवश्यक आहे त्यावेळेला वापरतात आणि आपण कोणत्याही कंपनीनं पाठवलेल्या नोटिफिकेशनवर लगेच जागे होतो, मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करायला लागतो. हा फरक समजून घ्या त्याच्यामध्ये. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की भारतातले 60% मोबाईल वापरणारे तरुण जे आहेत, ते मोबाईल ॲडिक्शन त्यांना झालेलं आहे. आणि यामुळे डिप्रेशन 40% आहे. स्लीप प्रॉब्लेम 65% ने वाढलेला आहे. प्रॉडक्टिव्हिटी 45% ने कमी झालेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपल्या एकूणच राष्ट्रीय विकासावर, वैयक्तिक वाढीवर आणि कुटुंबावर देखील व्हायला लागलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न होतो की आपण मोबाईलला वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो. हा फरक अगदी क्लिअर आहे आणि आपल्यातले जे पहिल्या दिवसापासून उपस्थित असणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा विषय मेसेज बऱ्यापैकी पोहोचलेला आहे. जे फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला आले त्यांच्यापर्यंत हा पोहोचलेला आहे. जे आता फर्स्ट इयरला आले त्यांच्यासाठी हा आजचं सेशन कदाचित फार महत्वाचं असू शकतं आणि जे जुने आहेत त्यांना नवीन काही गोष्टी 100% याच्यातून मिळू शकतात, हे लक्षात घ्या. 21व्या शतकातला सगळ्यात शक्तिशाली शोध काय होता, तर स्टीव्ह जॉब म्हणाले की आयफोन हा जादूचा दिवा आहे आणि तो योग्य पद्धतीने वापरला तर तो तुमची स्वप्न पूर्ण करतो. चुकीच्या पद्धतीने वापरला तर तो तुमचं आयुष्य जाळून टाकतो. त्यांनी क्लिअर सांगितलं हा जादूचा दिवा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित होणारच आहे
आता त्याला जर करता तुम्ही प्रकाश देण्यासाठी वापरला तर तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. त्याला जर करता या ठिकाणी कुठेतरी आग लावण्यासाठी वापरली तर आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि स्पष्ट सांगतो, संशोधक ज्यांनी मोबाईलचा शोध लावला बनवला तो सांगतो लक्षात घ्या. त्याने आपल्यावर कसं नियंत्रण मिळवतो, त्याचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा, कोणतं ऍप आयुष्य बदलू शकतं आणि डिजिटल डिटॉक्स का महत्वाचा आहे, या गोष्टीवर आपण या ठिकाणी थोडासा वेळ देणार आहोत आजचा लक्षात घ्या. म्हणजे स्मार्टफोन आपल्यासाठी काय आहे, तर ते अद्भुत रसायन आहे. फार मोठं साधन आहे तुमच्यासाठी साध्य करण्या, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचं माध्यम हे तुमचा मोबाईल आहे, जर तुम्ही तो योग्य वापरला तर लक्षात घ्या. म्हणजे एक स्मार्टफोन 50 वर्षापूर्वीचा सुपर कॉम्प्युटर आणि नासाचं 1969 मध्ये चंद्रावर माणूस पाठवला त्यावेळेचा अपोलो 11च्या कॉम्प्युटरपेक्षा तुमचा आयफोन हा 100 मिलियन पटीनं जास्त शक्तिशाली आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, 1969 साठी चंद्रावर माणूस पाठवला त्या अपोलो 11 च्या कॉम्प्युटरपेक्षा तुमचा आयफोन हा 100 पटीनं जास्त, 100 मिलियन पटीनं जास्त शक्तिशाली आहे. ताकद समजून घ्या, त्याची क्षमता काय आहे. म्हणजे तुमच्या खिशामध्ये आज छोटासा डिव्हाइस आहे. एक कॅमेरा होता ज्याची किंमत या ठिकाणी 10-15 हजार पासून 50,000 पर्यंत असायची, तो कॅमेरा त्याच्यात आला. एक व्हॉइस रेकॉर्डर चांगल्या क्वालिटीचा लाखभर रुपयाचा लागायचा, तो त्याच्यात आलेला आहे. कॅल्क्युलेटर, घड्याळ या गोष्टीसाठी आपण 5-7 हजार रुपये खर्च करायचे, ते त्याच्यात आहे. इन्सायक्लोपीडिया विकत घ्यायची गरज नाही, सगळं जग तुमच्या याच्यात आलेलं आहे. सिनेमा, नेटफ्लिक्स, युट्यूब तुमच्याकडे आलेलं आहे. म्युझिक सिस्टमसाठी स्पॉटीफाय आपल्या मोबाईलमध्ये आहे. बँक आणि युपीआय साठी बँकेचे ऍप आपल्याकडे आहेत लक्षात घ्या. पोस्ट ऑफिस, ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे आहे. न्यूजपेपर आणि बुक्ससाठी किडली किंवा न्यूज ऍप्स आपल्याकडे आहेत. जीपीएस मोबाईलमध्ये मोबाईल मॅप आहेत लक्षात घ्या. ट्रान्सलेशन 100 पेक्षा जास्त भाषांचं ट्रान्सलेशन मोबाईलमध्ये होऊ शकतं. त्यानंतर हेल्थ ऍप बऱ्यापैकी आता चालू झालेले आहेत, जे या ठिकाणी टेलिमेडिसिन देत आहेत लक्षात घ्या. त्यानंतर टीचरसाठी इतकं मोठं साधन, युट्यूब क्रिएटर्स किंवा कोर्सेरा या पद्धतीच्या काही चांगल्या अकॅडमी आपल्याला बघायला मिळतात. पर्सनल असिस्टंट म्हणून या ठिकाणी सिरी, गुगल असिस्टंट सारखे लोक काम करतायत. इतकं सगळं हे तुमच्या 10-15 हजारच्या मोबाईल पासून लाख रुपयाच्या मोबाईल पर्यंत ते आहे. एवढ्या क्षमता असणाऱ्या डिव्हाइसचा मी वापर कशासाठी करतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे लक्षात त्याच्यामध्ये. कारण मोबाईलनं बऱ्याच गोष्टी खाल्लेल्या आहेत हे लक्षात घ्या. मोबाईलनं अलार्मचं घड्याळ खाऊन टाकलं, मोबाईलने या ठिकाणी रिस्टवॉच बऱ्याच लोकांचे खाऊन टाकले, मोबाईलने कॅल्क्युलेटर खाऊन टाकलं, मोबाईल अशा बऱ्याच गोष्टी खाऊन तो मोबाईल सक्षम झालेला आहे. तो आता तुमचं आयुष्य खायला लागलेलं आहे, ते त्याला खाऊ देता कामा नये. म्हणून त्याच्या क्षमता ओळखणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या. सिलिकॉन व्हॅलीमधल्या मोठ्या कंपन्या जसं या ठिकाणी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, टिकटॉक यामधल्या व्यवसायाचं एकच काम आहे, तुमचं अटेन्शन विकणे. म्हणजे काय, तुमचं लक्ष केंद्रित करून तुम्हाला प्लॅटफॉर्मवर आणणे आणि ते इतर मार्केटिंग करणाऱ्या कंपनींना सेल करणे, हे त्यांचं महत्वाचं बिझनेस सोर्स आहे. नेटफ्लिक्सचे सीईओ म्हणतात की आमचा मुख्य स्पर्धक तुमची झोप आहे. म्हणजे तुमची झोप करून तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा स्क्रीन टाइम मिळवायचा आहे, हे त्यांचं बिझनेस टार्गेट आहे. सर्च करा, तुमच्या लक्षात येईल. ऑफिशियल स्टेटमेंट त्याचं काय, की आमच्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा शत्रू काय, तर तरुणांची झोप आहे. त्यांची झोप डिस्टर्ब करून त्यांचं अटेन्शन घेऊन त्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला स्क्रीन टाइम मध्ये आणायचं आहे. बिझनेस टार्गेट असणारी कंपनी. डोपामाइन लूप मध्ये आपण अडकतो. बिंदू डोपामाइन नावाचं जे केमिकल रिलीज होत असतं, जे आनंदाच्या भावना निर्माण करतं, 30 सेकंदांमध्ये ज्या वेळेला तुम्हाला डोपामाइन रिलीज होतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या, तर त्याची जी हिट होते लक्षात घ्या, लाईक मध्ये जी हिट होते, ते तुम्हाला या ठिकाणी सातत्यानं म्हणजे मेसेज केला, लाईक मिळाली, कुणी शेअर केलं तर आपल्याला आनंद मिळायला लागतो. आणि मग नैसर्गिक गोष्टीतून जो आनंद मिळायचा आहे तो आनंद मिळण्याचा व्हायला लागतो लक्षात घ्या. ते पुन्हा पुन्हा घडतं, मेंदूला आवडतं म्हणून मेंदू म्हणतो की अजून हवंय, अजून हवंय त्याच्यामध्ये. आणि मग 30 सेकंदाच्या रील्समध्ये, 30 सेकंदाचे जे काही युट्यूबचे शॉर्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी व्हायला लागलात. त्याची जर शरीराला, मेंदूला जर सवय लागली आपल्याला, तर त्याचे लॉंग टर्म परिणाम आहेत ते या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहेत, हे आपण आपल्या आजूबाजूला बघतो लक्षात घ्या. म्हणजे आपल्यातल्या काही विद्यार्थिनींनी मला मेसेज केला होता की सर, कुणीतरी मला काम सांगतं आणि कॉलेजमधनं लायब्ररीपर्यंत जाईपर्यंत मी ते काम विसरतो, असं का होतं. हे प्रत्येकाच्या बाबतीतला अनुभव असणार आहे, प्रत्येकाला असं या ठिकाणी होत असणार आहे. तर त्याचं कारणच मुळात हे आहे लक्षात घ्या, की आपण या ठिकाणी मोबाईलच्या व्यसनात अडकलेलो आहोत. मोबाईल आपण आपल्या कामाप्रमाणे वापरत नाही आहोत, त्याचा परिणाम हा आपल्या स्मरणशक्तीवर, एकाग्र क्षमतेवर होत आहे, आपल्या एन्झायटी डिप्रेशनवर होत आहे, प्रोडक्टिव्हिटीवर होत आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.
म्हणजे तुम्ही 5 मिनिटासाठी उघडलेला इंस्टाग्राम 2 तासांनी बंद करता. मित्राने पाठवलेला एक रील असतो तो बघायसाठी पण उघडता आणि तुम्ही 1-2 तास त्या रीलमध्ये राहता त्याच्या पद्धतीनं. तर हे बंद करता येईल का? तर 100% बंद करता येणं शक्य आहे. आकडेवारी बघा काय त्याच्यावर. सरासरी माणूस 150 वेळेला मोबाईल उघडतो, अनलॉक करतो. सरासरी. आता आपली हिस्ट्रीच येते माहिती आहे तुम्हाला डिजिटल वेळ किती वेळेला लॉक अनलॉक केलं तुम्ही त्याच्यामध्ये. 90% लोक झोपण्यापूर्वी शेवटचे 5 मिनिटं मोबाईल बघतायत. 75% लोक सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईल बघतायत. 50% कार अपघात होण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये एक मोबाईल महत्वाचं कारण आहे लक्षात घ्या. 80% रिलेशनशिप ब्रेकअपसाठी किंवा प्रॉब्लेमसाठी मोबाईल जबाबदार आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि अटेन्शन स्पॅन आपला गोल्ड स्पीच पेक्षा गोल्ड फिश ज्याला म्हणतो आपण की ज्याचा अटेन्शन स्पॅन सगळ्यात कमी मानला जातो 7 ते 8 सेकंद तेवढा कमी आपला झालेला आहे हे लक्षात घ्या. 2 प्रकारचे लोक आहेत मी वारंवार सांगत आलो तसं की आपण मोबाईलचे कंझ्युमर आहोत, उपभोक्ता आहोत की आपण क्रिएटर आहोत. रील बघणारा, ऑनलाईन पोस्ट वाचणारा, दुसऱ्याचे पोस्ट वाचणारा, टाइम वेस्ट करणारा, मनी लॉस करणारा तो आहे तो कंझ्युमर आहे. क्रिएटर काय कंटेंट तयार करणारा, स्किल शिकणारा, बिझनेस शिकणारा, मनी मेकिंग माइंडने त्याच्याकडे बघणारा हा तुमचा युजर किंवा कंटेंट क्रिएटर निर्माता आहे लक्षात त्याच्यामध्ये. दोघांच्याकडे 24 तास असतात. दोघांच्याकडे एकच आयफोन असू शकतो किंवा एकच फोन असू शकतो. फरक आहे की दोघांच्या वापरातून एक कमवत जातो आणि एक लॉस करत जातो. तुम्ही कुठल्या बाजूला त्याचा विचार करा. आता तुम्ही कुठल्याही बाजूला असाल पण ते बदलणं शक्य आहे. त्याच्यावर शक्य विश्वास ठेवा लक्षात घ्या. कारण स्क्रीन टाइमचं ऑडिट कसं तपासायचं आपल्याला आपल्याकडे माहिती आहे जे मेजर करता येत नाही किंवा जे या ठिकाणी इम्प्रूव्ह करता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला मोबाईलचा स्क्रीन टाइम मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं टाळलं मित्रांनो. म्हणजे 170 विद्यार्थी त्यावेळेला जॉईन झाले असताना देखील 40 विद्यार्थ्यांनी देखील रिप्लाय दिला नाही. टाळलं दिलं त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही सिच्युएशन नाही बदलू शकत. परिस्थिती हीच आहे की दररोजचे कमीत कमी 4 तास 40 मिनिटं तरी तुमचे मोबाईलवर जातच आहेत. कालचा फक्त स्क्रीन टाइम बघितला पहिल्यांदा हे ऑडिट करूया ना आपण हे महत्वाचं आहे. आपलं ऑडिट झालं पाहिजे लिहिलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये की माझा मोबाईलचा स्क्रीन टाइम 7 तास आहे हे मान्य करूया. मग आपल्या लक्षात येईल की अरे मग कमी करायला पाहिजे. मी मान्यच केलं नाही मी बघितलंच नाही त्याच्यामध्ये तर मी ते कमी करू शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा ते मेजरेबल असेल तर ते मेजर केलं पाहिजे तर ते इम्प्रूव्ह करता येतं लक्षात. म्हणजे पहिलं काय की आपल्या अँड्रॉइडमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचं डॅशबोर्डला मिळतं त्याच्यामध्ये आणि ऍपलमध्ये स्क्रीन टाइम नावानंच या ठिकाणी दिसतं त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या दिसतात. मग तुम्ही काही प्रश्न स्वतःला विचारा. आता काही मित्रांनी लगेच मेसेज सर आमच्या ऑनलाईन क्लासेसच असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये हे योग्य उत्तर आहे. पण हे समर्थन आहे का याचा विचार करा. म्हणजे ऑनलाईन क्लासेस किती तास घेता आणि मग या ठिकाणी किती तास तुम्ही घेताय त्याच्यापैकी प्रोडक्टिव्ह या ठिकाणी यूज काय आहे. तर तिथं दिसतं आपल्याला सरासरी स्क्रीन टाइम 2 तास आहे 4 तास आहे तो सरासरीपर्यंत आहे. 6 तास आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे. मग त्या 6 तासामध्ये प्रश्न विचारा. कुठलं ऍप सगळ्यात जास्त उघडलं. फेसबुक इंस्टाग्रामला किती तास दिले, युट्यूबला किती तास दिले, व्हॉट्सअपला किती तास दिले, गेमला किती तास दिले. लक्षात हे महत्वाचं आहे लक्षात. आणि मग तिथं खाली येतं ते फायनान्स प्रोडक्टिव्ह अवर्स म्हणून पण येतं. त्याच्याबद्दल तुम्ही फायनान्ससाठी किती वापरला इतर गोष्टीसाठी किती वापरला त्याचं ऑडिट करूया. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही किती वेळेला फोन लॉक अनलॉक केला हे पण महत्वाचं. कारण का अनलॉक करता याचा अर्थ तुम्ही नोटिफिकेशनवर आधारित फोनचा वापर करताय. तुमच्या गोष्टीसाठी कामासाठी करत असाल तर त्याचं म्हणजे हे 50 दिवसातनं 50 पेक्षा कमी वेळ चांगला आहे. 50 ते 100 वेळा असेल तर मीडियम आहे लक्षात. पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते ऍडिक्शन लेवल आहे आपलं. म्हणजे क्लासरूममध्ये सर शिकवतायत त्यावेळेला आपण ऑनलाईन करून बघतो त्याच्यामध्ये किंवा बाहेर या ठिकाणी मित्रांच्याबरोबर बसलोय त्यावेळेला समोर बसल्या बसल्या ऑनलाईन करतो महत्वाच्या मीटिंगमध्ये त्यावेळेला मी चेक करतो. असं होतंय का त्याचा देखील या ठिकाणी नोटिफिकेशन किती येतात. रोज 100 पेक्षा जास्त नोटिफिकेशन सगळ्याला येतात. त्यामुळे आपण लक्ष देऊ शकत. मग असे काही ऍप आपण एकदा दोनदा वापरण्यासाठी डाउनलोड करून ठेवलेले असतात ते आपलं सारखं नोटिफिकेशन पाठवत असतात ज्याकडे काय अपडेट आले काय आले त्याला डिसेबल करता येईल का. मोबाईललाही तसं काही महिने नाही वापरलेलं ऍप ते स्लीप मोडला टाकून देतो तसं टाकता येईल का. कारण ऍप बनवण्याची पॉलिसी समजून घ्या पहिल्यांदा काय आहे. त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे तुम्हाला नोटिफिकेशन पाठवून मोबाईलमध्ये ते ऍप ओपन करायला भाग पाड. म्हणजे तुम्हाला काहीच आणायचं नसतं तरी या ठिकाणी कुणीतरी
तुम्हाला फूडची डिलिव्हरीचं मेसेज पाठवतं, डिस्काउंटचं मेसेज पाठवतं, अमेझॉन तुम्हाला मेसेज पाठवतं आणि मग तुम्ही तिथं स्क्रोल करत टाइम खर्च करायला लागता. हे नोटिफिकेशनमुळे मोबाईलमध्ये येणं आणि वेळ खर्च करणं अवॉइड करता येईल. काही सिस्टमॅटिकली करावं लागेल, बाय प्रॅक्टिस करावं लागेल, त्याचा वेगळा सराव करावा लागेल. लक्षात घ्या. म्हणजे प्रोडक्टिव्ह ॲप किती वापरता, रिडिंग, लर्निंग, मेडिटेशन ॲप 20% जर नसतील तुमच्या रिपोर्टमध्ये, तर तुम्हाला सुधारणा करणं आवश्यक आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. खालीलपैकी बघा काही गोष्टी मी आता सांगतो, त्याच्यातल्या जर का आता 5 गोष्टी आपल्याला लागू असतील, तर आपल्याला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. पहिली गोष्ट, सकाळी उठल्यानंतर तुम्ही मोबाईल 5 मिनिटं बघता का? आता तुम्ही म्हणाल, सर 6:55ला मोबाईल समोर यावंच लागतं. 6:55ला यायचं बरोबर आहे, पण बेडमधनं उठल्या उठल्या पहिला मोबाईल स्क्रोल करून काल कुणी गुड नाईट म्हटलं होतं, कुणी काय केलं होतं हे बघायचं सगळं, मग काय ठिकाणी डोळे चोळत उठून पुढची कामं करायची, असं होतं का? जेवताना मोबाईल आपण बघतो का? टॉयलेटमध्ये मोबाईल आपण घेऊन जातो का? सरासरी मोबाईल घरी विसरलं तर एन्झायटी वाढते का? किंवा बाबा अरे हा मला नाही अस्वस्थ व्हायला लागलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये. रात्री 12 नंतरही तुम्ही स्क्रोल करताय का? घरी सगळेजण एकत्र असताना देखील तुमचं लक्ष मोबाईलमध्ये जास्त वेळ असतं का? मीटिंग क्लासमध्ये देखील सतत चेक करत असता का? बॅटरी 20% झाली तरी घाबरतो आपण लगेच, अशी सवय आपल्याला आहे का? अरे आता मोबाईल माझा बंद पडेल, लगेच चार्जिंगला लाव कुठेतरी सगळं त्याच्यावरती. फोन व्हायब्रेट झाल्याचा भास होतो आणि आपण सातत्याने या ठिकाणी बघतो मोबाईल, असं होतं का? डोळं दुखणे हे नियमित आहे का? डोकं दुखणे हे सारखं होतंय का आपली, त्याच्याबद्दल लक्षात घ्या. स्लीप क्वालिटी खराब झालेली आहे का? म्हणजे झोप लागतच नाही, सारखं आपण या ठिकाणी या कुशीवरून त्या कुशीवर तडफडत असतो, असं या ठिकाणी होतंय का? रिअल लाईफमध्ये रिलेशनशिप पेक्षा व्हर्च्युअल जास्त आवडायला लागलेत का? म्हणजे आपण चॅटिंगवर, स्नॅपचॅटवर, इतर ठिकाणी जास्त लोकांशी बोलतो करतो, पण मला प्रॅक्टिकल लाईफमध्ये जास्त लोक या ठिकाणी दिसत नाही आहेत का? कनेक्शन माझी कमी आहेत, असं होतंय का? एन्झायटी, डिप्रेशन वाढलंय असं वाटतं का? कनेक्शन्स जे आहेत ते तुमचे कमी झालेले आहेत, ह्या आहेत का? लक्षात घ्या. आणि या गोष्टी ज्या आहेत त्यापैकी कुठल्याही 5 गोष्टी जर तुम्हाला असतील पहिल्यापासून शेवटपर्यंत, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला थोडंसं डिजिटल डिटॉक्सची आवश्यकता आहे. तर युनायटेड नेशनने त्या मिशनवर काम करायला चालू केलंय, लक्षात घ्या. जागतिक प्रॉब्लेम आहे तो. म्हणजे असं नाही की जगातले आपण एकटेच आहोत की ज्याला हा प्रॉब्लेम झाला. मग प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन पण आहेत. पण ते सोल्युशन जे आहेत ते सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे निरोगी वापर कसा असावा, त्याच्या काही गोष्टी समजून घ्या आपण, लक्षात घ्या. हे एक फॉर्मॅट असतो, असं नाही की ते त्याच पद्धतीचं होईल, असं पण काही फॉर्मॅट आहे. म्हणजे काय, की कम्युनिकेशन स्किलसाठी 30 मिनिटं वापरले, प्रोडक्टिव्ह टाइम ईमेल आणि इतर वर्कसाठी 30 मिनिटं, लर्निंग युट्यूब आणि इतर गोष्टीसाठी आता तुम्ही ऍज अ स्टुडंट तुम्ही कदाचित 2 तास देत असाल दिवसाचे, कोणी 3 तास देत असेल, कोणी म्हणेल सर मी ऑनलाईनच क्लासेस लावले, 3-4 तास 5 तास जात आहेत माझे. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर कोडिंगसाठी मला ते तुमचा प्रोफेशनल प्रोडक्टिव्ह टाइम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा जो वेळ आहे म्हणजे एखादा आयटी मध्ये काम करणारा व्यक्ती मोबाईलमध्ये स्क्रीन टाइम कमी आहे, पण तो 12 तास स्क्रीन समोर आहे, तो पण काइंड ऑफ स्क्रीन टाइमच आहे, पण तो प्रोडक्टिव्ह कामासाठी किंवा तो त्याच्या प्रोफेशनचा भाग आहे. त्यातला फरक, त्यात गल्लत करू नका, हे पण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात अशा पद्धतीत. त्याच्यानंतर या ठिकाणी एंटरटेनमेंटसाठी दररोज वापरला जाणारा वेळ आहे ना, तो 30% रिस्ट्रिक्ट करा. 30 मिनिटापर्यंत रिस्ट्रिक्ट करा, हे पॉसिबल आहे. अगदीच बंद करा असं मी म्हणत नाही, पण ते 30%, 30 मिनिटापर्यंत जर तुम्ही आणलं तर ते कमी होईल आणि इतर ठिकाणी तुम्हाला त्याचा वेळ वापरता येणार आहे, लक्षात घ्या. धोकादायक वापर काय, 3 तासापेक्षा जास्त दररोजचं सोशल मीडिया स्क्रोलिंग होत आहे, तर ते थोडं डेंजर झोन आहे. युट्यूबवर एंटरटेनमेंट साठी नेटफ्लिक्स आणि युट्यूब 2 तासापेक्षा जास्त वापरताय तुम्ही. व्हॉट्सअपचा वापर बिझनेस नेटवर्क हँडल करण्यासाठी आणि गॉसिपिंगसाठी, यापैकी तुम्ही नेमकं काय करताय? आणि ह्या गॉसिपिंगसाठीचा वापर जर का 1 तासापेक्षा जास्त असेल, तरी विचार करावा लागेल आपल्याला. गेम खेळण्यासाठी दररोज 30 मिनिटं खर्च करताय का, तरी विचार करावा लागेल, लक्षात घ्या. म्हणजे दररोजचे 6-7.5 तास जर असे वेस्ट होत असतील, तर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी 20 वर्षाचे आहात, 5 तास दररोज जर मोबाईलवर खर्च करताय, म्हणजे वर्षाला 1825 तास, म्हणजे 76 दिवस, 10 वर्षाच्या आयुष्यामध्ये 760 दिवस, म्हणजे 2 वर्ष वाया घालवतो आपण. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष आपली मोबाईलमध्ये जाणार आहे. ते कॅल्क्युलेशन पुन्हा, सकाळी मी 4 तास पहिल्या सुरुवात केली तर 4 तास 40 मिनिटाचं सांगितलं, आता आपण 5 तासाचं सांगतोय, लक्षात घ्या. ही 10 वर्ष तुम्ही कशासाठी वापरू शकता, म्हणजे याच मोबाईलचा वापर करून डिओलिंगो सारखं जे ऍप आहे त्यातनं लँग्वेज शिकण्यासाठी वापर करू शकता, बिझनेसच्या काही आयडियासाठी वापरू शकता,
पुस्तकं लिहिण्यासाठी वापरू शकता, पुस्तकं वाचण्यासाठी वापरू शकता, PhD करू शकता त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी बॉडी ट्रान्सपरेशनसाठी देखील त्याचा वापर करू शकता. ते शक्य आहे, हे लक्षात घ्या. मग आपण काय निवडायचं ह्या सगळ्यामध्ये, हे फार महत्वाचं आहे. प्रोडक्टिव्ह यूज म्हणजे नेमकं काय? म्हणजे युट्यूबला तुम्ही पहिलं काय, शिक्षण आणि कौशल्य. तुम्ही मोबाईल 3 तास वापरताय आणि युट्यूबवर आहे आणि त्यातनं तुम्ही क्लासेस करताय, ऍपच्या क्लासेस, तर ते तसंच दाखवतं ना तिथं. आता इथं स्वतःशी प्रामाणिक राहणं पण गरजेचं असतं. म्हणजे हे हे ऑडिट मला दाखवण्यासाठी नाही आहे, हे तुमच्या शिक्षकांना दाखवण्यासाठी तर अजिबातच नाही. स्क्रीन टाइमचे आपण हे घेत होतो बघा, स्क्रीनशॉट ग्रुपवर घ्यायचो आपण, कशासाठी घेतो आपण ते? त्याचं कारण आहे की तुम्हाला ती सवय लावा, कालच्यापेक्षा थोडा कमी झाला का ती बघूया, त्याच्यावर आपण काम करूया, यासाठी होतं ते, लक्षात. युट्यूबचा योग्य वापर, एज्युकेशनल चॅनल्स किंवा टेक्निकल चॅनल्स जे तुम्हाला अपडेट देतील असे चॅनल सबस्क्राईब करा, हे फार महत्वाचं. सरसकट विनाकारण धर 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 जर सबस्क्राईब करण्याची गरज नाही. मी पुन्हा म्हटलं तुम्हाला की अशाच पद्धतीच्या गोष्टींवर डिजिटल रिॲक्शन द्यायच्या, त्या फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला वाटतं लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब फ्री आहे, जगात फ्री काहीच मिळत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेला त्या लाईक करता, सबस्क्राईब करता, त्यावेळेला ते तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतं आणि त्या नोटिफिकेशननं तुम्ही त्या युट्यूबवर जाता, तुम्ही त्या इन्स्टावर जाता आणि मग तुम्ही ज्यावेळेला तो वेळ खर्च करता, तो वेळ प्रोडक्टिव्ह आहे का, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी ज्यावेळेला तुम्हाला सांगतो की युट्यूब करिअर कट्ट्याचं युट्यूब ज्यावेळेला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, इंस्टाग्रामवर जावा, त्याचं या ठिकाणी फॉलो करा, म्हणजे तिथं तुम्हाला करिअर कट्ट्याचे उपक्रम जे आहेत ते मिळतील त्याच्याकडे. तिथं आपण लिप सिंगिंगचे व्हिडिओ किंवा हे अलाउड नाही केलेले, लक्षात घ्या. तिथं जे क्रिएटिव्ह कंटेंट आहे तो तुम्हाला कंझ्युम करता येईल, ही आपल्याला सवय लावता येईल का, एक लक्षात घ्या. दुसरं लक्षात घ्या, प्लेलिस्ट बनवली आवडीच्या गाण्यांची, आवडीच्या विषयांची, त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी करू शकता. डाउनलोड करून ठेवा काही, जे ऑफलाईन तुम्हाला बघता येईल अशा पद्धतीचे. ऍड फ्री शक्यतो वापरा, ते फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 129 रुपयाचं युट्यूबचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्याच्या ऍड सगळ्या मधल्या जातात, त्याचं कारण सांगतो. ती मधली ऍड ज्या वेळेला तुम्ही बघत असता ना, त्या ऍड वेळेला ती ऍड एकतर तुम्हाला तो कंटेंट कंझ्युम करत असताना डिस्टर्ब करते, म्हणजे तुम्हाला ती या ठिकाणी कंटिन्युअसली त्या कंटेंटचा चांगला अनुभव घेता येत नाही, एक. आणि दुसरं, प्रत्येक वेळेला तीच तीच ऍड इरिटेट करत असते तुम्हाला, माइंडसेट तुमचा डिस्टर्ब होत असतो. त्यामुळे हे 129 रुपये वाया नाही जात, लक्षात. हे 129 रुपये क्रिएटिव्ह तुम्हाला या ठिकाणी टाइम जो आहे तो देण्यासाठी मदत करत असतात, हे लक्षात अशा पद्धतीने हे गरजेचं आहे. कोर्सेरा आहे, इडेक्स आहे, या सगळ्या गोष्टीतनं या ठिकाणी हार्वर्ड, MIT, स्टॅनफोर्डचे कोर्सेस मोफत मिळतात, सर्टिफिकेशन मिळतं त्याच्यामध्ये, फायनान्शियल एड अवेलेबल आहेत, स्कॉलरशिप घेता येते, असे बरेच कोर्सेस आहेत, लक्षात घ्या. डिओलंगोचं मी आता उदाहरण सांगितलं, नवीन भाषा शिकण्यासाठी दररोजची 15 मिनिटं दिली तर ते होऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी ग्रामिफाईड लँग्वेज, मोफत 30 भाषा शिकता येतात त्या ठिकाणी. खान अकॅडमी सारखी आहे, ज्याच्यामध्ये मुलांसाठी, मोठ्यांसाठी मोफत शिक्षण आहे, मॅथ, सायन्स, इकॉनॉमिक्स. दुसरं आहे की वाचन आणि पॉडकास्ट, यातही लक्ष दिलं पाहिजे. मला ठीक आहे, मी ट्रॅव्हलिंग जास्त करतो, मग मी ट्रॅव्हलिंग जास्त करतो तर मी माझे पॉडकास्ट ऐकण्यासाठी वेळ देऊ शकतो का? मी बसून जास्त वेळ असतो तर मी वाचनासाठी देऊ शकतो का? किडले सारखं एक ऍप आहे ज्याच्यामध्ये हजारो पुस्तकं तुमच्या सोबत असतात. सबस्क्रिप्शन किती आहे? 169 रुपये महिन्याचं सबस्क्रिप्शन. रिडिंग ट्रॅकर आहे, त्याच्या हायलाइट्स आणि नोट्स सेव्ह होतात. म्हणजे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं येतं. शिको ऍप आता तुम्ही मोबाईल, ऑडिओबल आणि कोको FM बद्दल मी सांगितलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं ऐकता येतात, त्याचा वापर करू शकतो आपण त्याच्यामध्ये. स्पॉटीफायच्या बाबतीत देखील या ठिकाणी तुम्हाला चांगले जे काही या ठिकाणी पॉडकास्ट आहे ते तुम्हाला ऐकायला मिळू शकतात, लक्षात घ्या. ब्लिंकिटनं देखील 15 मिनिटात पुस्तकाचा सारांश देतं ते, सॉरी सॉरी ब्लिंक लिस्ट म्हणून आहे. 4,000 पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे तुमच्या बिझी लोकांसाठीच एक परफेक्ट ऍप आहे, लक्षात घ्या. नोशन्स नावाचं एक सेकंड ब्रेन बनवता येतं, नोट्स, टास्क किंवा तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट, डॅशबोर्ड सगळं एकत्र मिळतं, लक्षात घ्या. म्हणजे ऍप देखील अशा पद्धतीचे घेतले पाहिजे. गुगल, मायक्रोसॉफ्टचं 2Dची लिस्ट आहे, त्याचा उपयोग होतो. गुगल कॅलेंडरचा चांगला उपयोग करू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडं तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक बरेच ऍप बघायला मिळतील, लक्षात. म्हणजे आपल्याला माहित असलेले, मी ज्यावेळेला विचारतो तुम्ही AI मध्ये का वापरता, तर ChatGPT आणि जेमिनी आहे, त्याच्या पुढे आपण जात नाही. ज्याची जाहिरात जास्त आहे तसं एखाद्या क्लाउडीच्या याचं सांगतो आपण त्याच्यामध्ये, किंवा म्हणजे जे जाहिरात वाटतो त्याच्याबद्दल बोलतो आपण. किंवा ज्या वेळेला आपण या ठिकाणी प्रोडक्टिव्ह ऍप
हा जब शब्द ज्यावेळेला वापरतो, तर आज फक्त टास्क काय आहे, की आपल्या मोबाईलचं क्लिनिंग करायचं. मोबाईलचं क्लिनिंग म्हणजे काय? एंटरटेनमेंट पार्ट पार्ट म्हणून वापरले जाणारे ऍप काढून कसे टाकता येतील, ज्याचा वापर नाही त्याचे ऍप काढून कसे टाकता येतील, ज्याचा वापर आहे त्याचं नोटिफिकेशन डिसेबल करून ठेवता येईल का, म्हणजे जे मला पाहिजे त्यावेळेला मी बघू शकतो. पण युट्यूब सारख्या बाबतीमध्ये करू नका. तुम्ही तेच चॅनल सबस्क्राईब करा की ज्याला तुम्हाला टेक्निकल फॉलो करायचं आहे आणि त्याचा नवीन आलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघावंसं वाटतो त्याला करा. म्हणजे आजचं काम काय, की आपल्या मोबाईलची साफसफाई, डिजिटल डिटॉक्स आणि माझ्या मोबाईलच्या वापराचा प्रोडक्टिव्ह टाइम हा फायनल कर, हे तुमचं काम आहे. ग्रुपवर मला असा मेसेज तुमच्याकडनं अपेक्षित आहे, मला पर्सनल पाठवलं तरी चालेल, की तुम्ही आज किती ऍप डिलीट केले, कालचं प्रामाणिक स्क्रीन टाइम काय होता आणि आजपासून 1 महिन्यानंतर माझा स्क्रीन टाइम काय असायला पाहिजे असं मला वाटतं. मी माझा प्रोडक्टिव्ह टाइम कसं जस्टिफाय करतो हे तुम्ही लिहा. तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.